नमस्कार। हवामान खात्याने शुक्रवारपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिला आहे। आजच्या दिवशी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ या 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या 4 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे। याशिवाय 12 एप्रिल पर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। विदर्भात येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील 5 ते 7 दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। तर विदर्भात वादळी वारे, विजेचा कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30 ते 40 किलोमीटर वेगाने येण्याची शक्यता आहे।